लोकसभेला अजित पवारांच्या राष्ट्रवादीत ऐनवेळी ज्या दोन नेत्यांनी पक्षप्रवेश केले आणि उमेदवारी घेतली होती ते पराभवानंतर आता पक्षात निष्क्रिय झाल्याची चर्चा आहे। पाहूयात हा रिपोर्ट। शिरूरचे आढळराव पाटील आणि धाराशिवच्या अर्चना पाटलांचा अजित पवार गटामधला प्रवेश फक्त लोकसभेपुरताच होता का, अशा चर्चा आता झडू लागल्यात। कारण शिरूर मतदारसंघातल्या अजित पवारांच्या जनसन्मान यात्रेमध्ये आढळराव पाटील गैरहजर होते। यावर त्यांनी कोणतीही प्रतिक्रिया देण्यास नकार दिला। दुसरीकडे धाराशिवच्या अर्चना पाटील देखील अजितदादांच्या राष्ट्रवादीमध्ये सक्रिय दिसत नाहीत। लोकसभेत पराभूत झाल्यानंतर त्यांच्या सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर राष्ट्रवादीशी निगडीत अशी कोणतीही पोस्ट नाही। या उलट आढळरावांच्या संपर्क कार्यालयाच्या बाहेर अजूनही शिवसेनेचे नेते म्हणूनच पाटी आहे। तर दुसरीकडे अर्चना पाटील यांच्या फेसबुक कव्हर पेजवरून घड्याळ आणि अजितदादांचा फोटो मात्र गायब झाल्याचं दिसतं। शिवाजीराव आढळराव पाटील शिंदेंच्या शिवसेनेमध्ये होते, मात्र महायुतीमध्ये शिरूरची जागा अजित पवार यांना गेली आणि अजित पवारांच्या गटामध्ये प्रवेश करून आढळराव उमेदवार बनले, मात्र त्यांचा पराभव झाला। तिकडे धाराशिवची भाजपकडे असलेली जागा अजित पवार यांना सोडण्यात आली। भाजपात असलेले राणा जगजितसिंह पाटलांच्या पत्नी अर्चना पाटलांचा राष्ट्रवादीमध्ये प्रवेश करण्यात आला। त्यानंतर त्यांनाच अजित पवार गटानं उमेदवारी दिली, पण त्यांचाही दारुण पराभव झाला। माहितीनुसार आढळराव पाटील लोकसभेतल्या पराभवापासून नाराज आहेत। ते पुन्हा एकदा शिंदेंच्या शिवसेनेची वाट धरू शकतात। तसंच झाल्यास शिवसेनेमधली ही त्यांची दुसरी घर वापसी असेल। या ठिकाणी पाहतो की त्यांच्या घरावरती जो शिवसेनेचा झेंडा आहे तो अजूनही तसाच आहे, कारण की गेले 6 महिन्यापूर्वी अजित पवारांच्या राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये शिवाजी आढळराव पाटील यांनी प्रवेश केला होता। सोबत त्यांची जी नावाची पार्टी आहे शिवाजी आढळराव पाटील माजी खासदार शिरूर लोकसभा आणि त्याच्यावरती माजी शिवसेना माननीय शिवसेना उपनेते संपर्क प्रमुख अशी जी पार्टी आहे ती सुद्धा या ठिकाणी तशीच लावलेली आपल्याला पाहायला मिळते। 2004 मध्ये आढळराव राष्ट्रवादीमध्ये होते। 2004 ला शिवसेनेमध्ये गेले। शिंदेंच्या बंडानंतर 2022 ला शिंदेंच्या शिवसेनेमध्ये त्यांनी प्रवेश केला। 2024 ला लोकसभा निवडणुकीच्या तोंडावर त्यांनी अजित पवारांच्या राष्ट्रवादीमध्ये पाय ठेवला आणि आता पुन्हा त्यांना शिंदेंच्या शिवसेनेमध्ये वापसीचे वेध लागल्याची चर्चा आहे। सन्मान यात्रेत का गैरहजर राहिला हा प्रश्न त्यांना विचारला पाहिजे। भाजपला काय सांगणार त्याच्यावर? राष्ट्रवादीतल्या ज्या नेते आहेत, वरिष्ठ आहेत, त्यांना विचारा ना हा प्रश्न। भाजपला याचं उत्तर नाही देऊ शकत। नेत्यांची मनं जुळली परंतु कार्यकर्त्यांची मनं नाही जुळली असं निवडणुकीच्या निकालाचं म्हणजे दुर्बीण लावून बघितलं तर ते चित्र तसं स्पष्ट होते। खरं तर राष्ट्रवादी पक्ष जो आहे अजितदादा पवार यांचा, त्याची वास्तविकता आहे। लोकसभेला सगळे आयात उमेदवार जे होते, या आयात उमेदवारांना नाकारल्यानंतर यातला कोणताही उमेदवार त्यांच्या व्यासपीठावर नाही, त्यामुळे या पद्धतीने उमेदवार आयात करून नक्कीच काही फायदा झालेला नाही असंच हे दिसतंय। काही दिवसांपूर्वी स्वतः अजित पवारांनी धाराशिवची जागा लढण्याची इच्छा नव्हती असं म्हटलं, मात्र तरी सुद्धा ती जागा देण्यात आल्याचं त्यांनी म्हटलं होतं। दुसरीकडे प्रचाराच्या दरम्यानच आपण राष्ट्रवादीचा प्रचार का करू असं खुद्द राष्ट्रवादीच्या उमेदवार अर्चना पाटलांनी म्हटल्यामुळे वादही झाला होता। त्यानंतर उमेदवार राष्ट्रवादीच्या असूनही त्यांनी फक्त मोदींचाच फोटो लावल्यानं टीका झाली। त्यावर अर्चना पाटलांच्या बॅनरवर अजित पवार यांचाही फोटो ऍड झाला। मात्र पराभवानंतर राष्ट्रवादीशी निगडीत कोणताही फोटो त्यांच्या सोशल मीडियाच्या खात्यावर दिसत नाही। त्याउलट लाडकी बहीण योजनेचं श्रेय घेण्यात अजित पवारांचा गट आघाडीवर असताना अर्चना पाटलांनी मात्र लाडकी बहीण योजनेची माहिती देताना भाजपचा फोटो टाकला आहे। सुनील तिगडे, TV9 मराठी, शिरूर, पुणे। हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी। काळजी तुमची, हित महाराष्ट्राचं।